हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत. तिचं नाव आहे चिकन अळणी भात. अतिशय सुंदर, टेस्टी आणि पौष्टिक असा लहान मुलांसाठी अळणी भात असा बनवून तयार आहे. तर झटपट पाहूयात असा हा टेस्टी आणि पौष्टिक अळणी भात कसा बनवायचा, त्याची काय रेसिपी आहे, इन डिटेलमध्ये व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहू शकता इथे आता मी साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 100 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. त्याला अर्ध्या तासापूर्वी हळद आणि मीठ आणि धना पावडर लावून मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. अर्धा तास झालेला आहे. मॅरिनेशनमुळे चिकनमध्ये छान प्रकारे मीठ आणि मसाले मुरतात आणि छान अशी चव लागते. इथे शेजारी बघू शकता मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आहे, जो की पॉलिश केलेला नाही आहे. लहान मुलांना जो सुवासिक असतो आणि पौष्टिक असतो तो इंद्रायणी तांदूळ, त्याचा 1 वाटी घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लसूण ठेचलेला आहे आणि चवीपुरतं मीठ. इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यात थोडंसं 2 ते 3 चमचे तूप आपल्या अंदाजानुसार टाकणार आहोत. तुपाचा वापर यासाठी कारण अळणी भाताला तूप वापरलं तर खूप सुंदर असं छान चव लागते. तुम्ही तेलाऐवजी तूप वापरून बघा. आता इथे तेल गरम झालेलं आहे, तर तुम्ही तेजपत्ता वापरू शकता किंवा खडे मसाल्यांमध्ये जे आहेत तुमच्या चॉईसनुसार यूज करू शकता. पण इथे मी ऋत्विजसाठी बनवत आहे हा भात, म्हणून थोडासा लसूण ठेचून घेतलेला होता तो तेलात आधी टाकला. त्यानंतर 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण 1 ते 2 मिनटं तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत. आता हा अळणी भात म्हटल्यानंतर तो सुरुवातीला मटणापासून बनवला जायचा आणि मटणाच्या थाळीमध्ये मोस्टली असं सर्व केला जायचा. परंतु आता चिकन थाळीमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला हा अळणी भात खायला मिळतो. बरेचसे रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये चिकन थाळीमध्ये सुद्धा आता हा सर्व करतात आणि खायला देखील छान लागतो. तर अशाच प्रकारे आज आपण कसं चिकनचा अळणी भात बनवणार आहोत ते बघूयात. 1 ते 2 मिनटं तेलावरती कांदा परतून झालेला आहे. आता आपण हिरवीगार अशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून कांद्यासोबत परतून घेणार आहोत. कांदा छान प्रकारे परतून झाला आहे. आता आपण जे मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं ते देखील 1 ते 2 मिनटं आपण कांद्यासोबत आणि तुपावरती छान प्रकारे असं परतून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देखील हा भात शिजवू शकता, परंतु मी कुकरमध्ये शिजवणार आहे. त्यामुळे 1-2 मिनटं आपण कांद्यासोबत हा परतून घेतलेला आहे आणि मॅरिनेशनमुळे चांगल्या प्रकारे त्यात मसाले हे मुरले जातात. चवीपुरतं मीठ इथे ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छानपैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा काय होतं ना, लहान मुलं चिकनचे पीस किंवा त्याचा रस्सा जो तिखट असतो तो खायला नकार देतात. त्याच्यामुळे कधीकधी आपण भाकरी ही स्टॉकमध्ये चुरून देखील त्यांना भरवू शकतो. ती देखील एक पौष्टिक असं आपण त्यांना देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे अळणी भात खायला देखील छान लागतो आणि मुलांना आवडीने खातात, म्हणून बनवू शकतो. इथे मला हळद थोडीशी कमी वाटली कारण तांदूळसुद्धा मला ॲड करायचे आहेत, म्हणून मी चिमूटभर हळद आणि थोडीशी धना पावडर इथे ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार जर बाळ खात असेल तर तसे मसाले देखील ॲड करू शकता. 1 चमचाभर धना पावडर मी इथे ॲड केलेली आहे. आता आपण हे पुन्हा एकदा 1-2 मिनटं छानपैकी परतून घेणार आहोत तुपामध्ये. पाहू शकता आता मी जो 1 वाटी इंद्रायणी तांदूळ धुवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. एकसारखं मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार पाणी आपण ॲड करणार आहोत. मी इथे पाणी ॲड 1.5 वाटी पाणी ॲड केलं आणि आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. कुकरमध्ये झटपट असा भात आपला तयार होतो.
तुम्ही बघू शकता खूप सुंदर अरोमा असा येतो आणि फ्लेवर देखील छान लागतो कारण आपण तूप वापरलेलं आहे. असा सुंदर टेम्पटिंग असा अळणी भात तयार झालेला आहे आपला आणि पीस देखील खूप छान प्रकारे शिजलेले आहे. अशा प्रकारे आपला चिकनचा अळणी भात बनवून इथे तयार आहे. दुसरीकडे मी कालवणासाठी जे मॅरिनेशन करून आणि शिजवून घेतलेलं चिकन होतं हळदीमध्ये, त्यातला थोडासा स्टॉक ह्या भातासाठी शिल्लक ठेवलेला होता, जेणेकरून कधी कधी मुलांना पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही लहान बाळांना देखील त्या स्टॉकमध्ये असा अळणी भात भरवू शकता. म्हणून मी तसं देखील रस्सा साईडला काढून ठेवलेला आहे. आणि जर बाळ मोठं असेल तर असा भात देखील पूर्ण खाऊ शकतो. तर बाळ सॉलिड किंवा लिक्विड कोणत्या फॉर्ममध्ये खात आहे तशा पद्धतीने तुम्ही मुलांना भरवू शकता आणि टेस्टी आणि हेल्दी असा अळणी भात आपला बनवून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू.